नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल पुष्पाज किचनमध्ये स्वागत आहे सर्वांचं. आज आपण डोमिनोज स्टाईल घरीच पिझ्झा बनवून रेडी करणार आहोत, तेही एकदम परफेक्ट असा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण जे रेडीमेड बेस येतात पिझ्झाचे त्यापासून पिझ्झा बनवून रेडी करणार आहोत. इथे आपल्याला पिझ्झा सॉस, मेयोनीज, त्याच्यावरती टाकण्यासाठी जो मसाला आहे मिक्स्ड हर्ब्स तो लागणार आहे. याच्यानंतर आपल्याला मोझरेला चीज घ्यायचं आहे. हे मोझरेला चीज आहे ते अमूल कंपनीचं आहे, इकडे बघू शकता. याच्यानंतर आपल्याला व्हेजिटेबल्समध्ये टोमॅटो, ढबू मिरची, कांदा आणि स्वीट कॉर्न इतकं लागणार आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इकडे थोडीशी मी ढबू मिरची कट करून थोडीशी हलकी फक्त फ्राय करून घेतलेली आहे, एकदम कमी तेलामध्ये. याने काय होतं, जेव्हा आपण पिझ्झा बेक करतो त्यावेळी हे जे व्हेजिटेबल्स आहेत ते छान असे बेक केले जातात. एकदम जो कच्चापण असतो त्याचा तो निघून जातो, कचकच असं खाताना लागत नाही. तर इकडे मी बेस घेतलेला आहे. बेसवरती आपल्याला जे पिझ्झा सॉस आहे ते लावून घ्यायचं आहे. सगळीकडे चमच्याने आपल्याला एकसारखं लावून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपण मेयोनीज लावून घेणार आहोत. तर हे जे व्हेजिटेबल्स आहेत थोडेसे फ्राय करून नेहमी घ्यायचे, जास्त वेळ फ्राय करायचे नाहीत. मी फक्त ढबू मिरची, कांदा आणि स्वीट कॉर्न थोडेसे फक्त हलके फ्राय केलेले आहेत. टोमॅटो आपल्याला करायची गरज नाही. तर इकडे जे पिझ्झा सॉस, मेयोनीज आहे ते सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. झटपट होणारा हा पिझ्झा आहे, खूप कमी वेळात रेडी होतो. बऱ्याचदा मुलांनी आपल्याला पिझ्झा वगैरे मागितला तर अशा प्रकारचे आपण रेडीमेड बेस मिळतात ते आणून मुलांना पिझ्झा बनवून देऊ शकतो. कारण जो पिझ्झा बेस बनवण्याची प्रोसेस आहे कमीत कमी त्याला 1 तास लागतो. कमी वेळामध्ये अशा प्रकारे तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता. आजकाल मुलांना सगळ्याच पिझ्झा तर आवडतोच. तर इकडे जी ढबू मिरची आणि कांदा आहे ती मी सगळीकडे याच्यावरती टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत. याच्यानंतर आपण टाकणार आहोत स्वीट कॉर्न टाकून घ्यायचे आहेत. हे सगळे व्हेजिटेबल्स तर आपल्या घरी अवेलेबल असतात, जास्त काही सामानसुद्धा लागत नाही. जो बाहेर कॅफेमध्ये, मार्केटमध्ये 200 ते 300 रुपयांना पिझ्झा भेटतो तो आपण खूप कमी साहित्यामध्ये फक्त 100 रुपयामध्ये हा पिझ्झा बनवून रेडी करू शकतो. 200 ते 300 रुपये आपल्याला खर्च करण्याची गरजसुद्धा नाही. तर इकडे सगळीकडे मी जे मिक्स्ड हर्ब्स आहे ते टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यावरती जे ऑलिव्स आहेत ते टाकायचे आहेत. हे ऑलिव्स ब्लॅक कलरचे आहेत. अशा प्रकारची मार्केटमध्ये बॉटल भेटून जाते. तर याच्यानंतर आपल्याला जे मोझरेला चीज आहे ते सगळीकडे छान असं टाकून घ्यायचं आहे. याने आपला जो पिझ्झा आहे तो एकदम डोमिनोजसारखा बनवून रेडी होणार आहे. तर इथे आपला एक पिझ्झा रेडी झालेला आहे. अशा प्रकारे मी दुसरा पिझ्झासुद्धा इथे रेडी करून घेणार आहे. मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओज आहेत, रेसिपीज आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील. तसेच व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर इकडे जो दुसरा पिझ्झा आहे तो सुद्धा रेडी झालेला आहे आणि हा जो पिझ्झा आहे तो मी ओव्हनमध्ये बेक करणार आहे. तुमच्याकडे ओव्हन नसेल तरीसुद्धा तुम्ही गॅसवरती बेक करू शकता. तर इकडे बघू शकता जो मिडल रॅक आहे त्याच्यावरती मी ट्रे ठेवून दिलेला आहे. याच्या अगोदर एक 5 मिनिटे मी OTG प्रीहीट करून घेतलेला आहे आणि इकडे बघू शकता आपला जो पिझ्झा आहे तो बेक होत आहे.
याला मी 160 टेम्परेचर दिलं होतं, दोन्ही रॉड ऑन केले होते. फक्त 15 मिनिटामध्ये हा पिझ्झा बेक झालेला आहे. तर इथे आपला पिझ्झा जो आहे तो बेक झालेला आहे. बघू शकता याचा जो लुक आहे तो सुद्धा एकदम कॅफे स्टाईल मार्केटमध्ये मिळणारा जो पिझ्झा आहे सेम तसाच आपला इथे पिझ्झा रेडी झालेला आहे. तर या पिझ्झाची कटिंगसुद्धा मी तुम्हाला करून दाखवते. इकडे बघू शकता जे पिझ्झा कटर असतं त्याने आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. या पिझ्झाचे तुम्ही जितके पाहिजे तेवढे पीसेस करू शकता. तर इकडे या कट केलेल्या एका पीसचा लुक तुम्हाला दाखवते. बघू शकता. तर इथे आपला एकदम मार्केट स्टाईल एकदम चीजी असा पिझ्झा रेडी झालेला आहे. तर ही रेसिपी एक वेळ नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात लवकरच.